नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक व लेखक हा अतिशय महत्त्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत। तर या घटकांतर्गत आपण 2023-24 मध्ये पुस्तकं जी प्रकाशित झालेली आहेत त्या पुस्तकांसंदर्भात माहिती घेणार आहोत। तर ते पुस्तकांचे लेखक कोण आहेत या संदर्भात ही माहिती घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, वामन वृक्ष कला हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोण लेखक आहे बघा वामन वृक्ष कला या पुस्तकाचे? तर पी.एस. श्रीधरन पिल्लई हे आहेत लेखक वामन वृक्ष कला या पुस्तकाचे। काश्मीर 3 द पार्टिशन ट्रायलॉजी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मनरीत सोधी सोमेश्वर हे लेखक आहेत काश्मीर 3 द पार्टिशन ट्रायलॉजी या पुस्तकाचे। नेक्स्ट आहे, न्यू इंडिया का सामवेद हे पुस्तक भारतीय संविधानावरील कोणाच्या भाषणांचे संकलन आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय संविधानावरील भाषणांचे संकलन केलेले आहे आणि या पुस्तकाचे नाव आहे न्यू इंडिया का सामवेद। जेबा अन ॲक्सिडेंटल सुपर हिरो ही कादंबरी कोणत्या अभिनेत्रीने लिहिली आहे? तर हुमा कुरेशी या अभिनेत्रीने लिहिलेली आहे जेबा अन ॲक्सिडेंटल सुपर हिरो ही कादंबरी। रेसिलियंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म्ड इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे? तर पुष्कर सिंह धामी यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे। बघा, पुस्तकाचे नाव काय आहे? रेसिलियंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म्ड इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम। नेक्स्ट आहे, अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अश्विनी कुमार हे आहेत द डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक अश्विनी कुमार। 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर एम नरवणे हे आहेत 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक। तर एम नरवणे हे भारतीय लष्कराचे प्रमुख होते, माजी प्रमुख आहेत। नेक्स्ट आहे, ब्रेकिंग द मोल्ड रिइमेजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, रघुराम राजन आणि रोहित लांबा हे लेखक आहेत। तर रघुराम राजन हे लेखक आहेत, तर त्यांनी रोहित लांबा याचे सहाय्य घेतलेले आहे पुस्तक लिहिण्यासाठी। पुस्तकाचे नाव काय आहे बघा? ब्रेकिंग द मोल्ड रिइमेजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर। कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राम मंदिर राष्ट्र मंदिर एक सामान्य वारसा या पुस्तकाचे प्रकाशन केले? तर केरळ या राज्याच्या राज्यपालांनी केलेले आहे राम मंदिर राष्ट्र मंदिर एक सामान्य वारसा या पुस्तकाचे प्रकाशन। नेक्स्ट आहे, तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागा कविता या पुस्तकाचे प्रकाशन केले, याचे लेखक कोण आहेत? तर वैरामुत्तू हे लेखक आहेत मागा कविता या पुस्तकाचे। तर याचे प्रकाशन कोणी केलेले आहे बघा? तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्र्यांनी। नेक्स्ट आहे, अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अजय बिसारिया यांनी लिहिलेले आहे अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान। वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर जयशंकर प्रसाद हे आहेत वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे लेखक। गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर एम.जे. अकबर यांनी लिहिलेले आहे गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन हे पुस्तक। फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी लिहिलेले आहे फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक। आसाम्स ब्रेव्ह हार्ट लचित बारफुकन हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे? तर अमित शहा यांनी प्रकाशित केलेले आहे आसाम्स ब्रेव्ह हार्ट लचित बारफुकन हे पुस्तक। अन अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक। तर हे पुस्तक सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या आयुष्यावरती आहे। बघा, पुस्तकाचे नाव काय आहे? तर अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती। टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर शिवराज व्ही पाटील यांचे आत्मचरित्र आहे टाइम स्पेंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड। नेक्स्ट आहे, डॅबलिंग इन डिप्लोमसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्राध्यापक एस.डी. मुनी हे आहेत पुस्तकाचे लेखक। बघा, पुस्तकाचे नाव आहे डॅबलिंग इन डिप्लोमसी। माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावरती आधारित महास्वप्नकुडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पी. विक्रम हे आहेत या पुस्तकाचे लेखक। तर महास्वप्नकुडू हे पुस्तक माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावरती किंवा यांच्या जीवनावरती आधारित आहे।
एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले, ते कोणी लिहिले आहे? तर संजीव जोशी यांनी लिहिलेले आहे एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक. नेक्स्ट आहे स्कल्प्टेड स्टोन्स मिस्ट्रीज ऑफ ममल्लापुरम. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अश्विन प्रभू हे आहेत. बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिकचे लेखक कोण आहेत? तर PS श्रीधरन पिल्लई हे आहेत बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिकचे लेखक. नेक्स्ट आहे FIH ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023. या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर नवीन पटनायक यांनी केलेले आहे या पुस्तकाचे प्रकाशन. स्वॉलोइंग द सन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांनी लिहिलेले आहे स्वॉलोइंग द सन हे पुस्तक. द जेम्स ऑफ इंडियन आर्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हरीश खुल्लर हे लेखक आहेत द जेम्स ऑफ इंडियन आर्ट या पुस्तकाचे. सागर परिक्रमा नावाचे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर परषोत्तम रुपाला यांनी प्रकाशित केलेले आहे सागर परिक्रमा हे पुस्तक. इस्रायल वॉर डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विशाल पांडे हे आहेत इस्रायल वॉर डायरी या पुस्तकाचे लेखक. फुल बहादूर या मागी कादंबरीचा प्रथमच इंग्रजीत अनुवाद कोणी केला आहे? तर अभय के यांनी केलेला आहे फुल बहादूर या मागी कादंबरीचा प्रथमच इंग्रजीत अनुवाद. तर फुल बहादूर या मागी कादंबरीचे मूळ लेखक कोण आहेत बघा? जयनाथ पती. नेक्स्ट आहे फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड. हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर यस रमन यांचे आत्मचरित्र आहे फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर सॅम पित्रोदा यांनी लिहिलेले आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक. आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सिद्धार्थ राजशेखर हे आहेत आय कॅन कोच या पुस्तकाचे लेखक. लेट्स मूव्ह फॉरवर्ड हे कॉमिक बुक कोणी प्रकाशित केले आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांनी प्रकाशित केलेले आहे ते शिक्षण मंत्री आहेत. हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर PS श्रीधरन पिल्लई हे आहेत हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा या पुस्तकाचे लेखक. तर ते गोवा या राज्याचे राज्यपाल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक व लेखक 2023-24 हा घटक अभ्यासला. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.